जय श्रीराम कुंभारकर ऋत्विक भाऊ मी चाललो होतो बघा घेनशीद मंदिरला. मग काय पेट्रोल घातलो पेट्रोल पंपावर आणि नीट निघालो बघा घेनशीद मंदिरला. मग काय आलो बघा घेनशीद मंदिर. बी ब्लॉगर आणि मी ऋत्विक भाऊ आलो बघा हो घेनशीद मंदिरमध्ये. मग काय दर्शन वगैरे केलं बघा हो फर्स्ट क्लास. दर्शन वगैरे करून थोडं व्हिडिओ काढलो बघा हो. इथं बघा आमचं भाऊ आहे बघा सचिन दादा, त्यांनी पण. मग काय हो आमचं सोनू भाऊचा कॉल आला. मग काय त्यांनी ये म्हणला शेताकडे रास करायचं मशीन आला ये म्हणला. मग काय आलो बघा हो सगळेजण, सुनील भाऊ, ऋत्विक भाऊ, मी, सोनू भाऊ सगळेजण आलो. थोडं बशीर बसलो. काय परत काय हो सोनू भाऊ वरच चाललाय बघा मशीनवर तिथं. मग काय रास झाला बघा हो. मशीननं घेऊन गहू एका ठिकाणी लावलो. आम्ही पण चाललो बघा परत. मग काय हो विषय आमचं मोठ्या भाऊनं कार घेतला होता म्हणून पूजा होती बघा घेनशीद मंदिरमध्ये. मग काय आलो बघा हो सगळेजण मित्रांनी सगळेजण आले होते बघा. मग काय पूजा चालू झालं बघा हो फर्स्ट क्लास. पूजा वगैरे करून घेतलं पुजारीसोबत. मग काय पेढे वाटप करायचं होतं म्हणून थोडं उशीर थांबलो. पेढ्या वगैरे वाटप केलं सगळे बघा. फोटो वगैरे शूट केलं. मग काय एक नंबर झालं बघा सगळं काम. मग काय आलो बघा डायरेक्ट संध्याकाळी पेट्रोल पंपावर. गाडीला पेट्रोल घालायचं होतं आणि मित्र आला होता कर्नाटकचं, त्याला घ्यायला निघायचं होतं, सोलापूरला जायचं होतं म्हणून. मग काय गाडीला पेट्रोल घालून थोडे उशीर थांबलो. काय पावसच चालू झाला बघा. निघालो बघा इथं आलो बघा हो परत काय पाणी टाकीजवळ. मग काय आलो बघा हो 7 रस्त्याजवळ येऊन मित्राला घेतलं बघा. ह्यांनी कर्नाटकहून आला होता बघा हो आमच्या गावच्या जत्राला. मग काय त्यांनी शर्ट घ्यायचं म्हणल्यावर आलो बघा डायरेक्ट शर्ट घ्यायला. एक पद्धतशीर त्याला खोडवून शर्ट घेतलं. परत शेताला जाऊन कपडे चेंज करून गावात चालू आहे. ब्लॉग आवडला असेल तर लाईक फॉलो सबस्क्राईब करा.